आओ नींबू शिकंजी पीने आओ, नींबू शिकंजी पीने आओ। एकदम ठंडा ठंडा कूल कूल मस्त पिवानो जेवानो घुमानो। KFC ची कॉपी आहे JFC। झोपून गेला, 10 मिनिटाचं झालंय, मशीन पण बंद झालंय आणि हा झोपून गेलाय। गणिकम्मा फ्रॉम उदयपूर। सो काल संध्याकाळी आम्ही उदयपूरला पोहोचलेले होते आणि काल संध्याकाळी आम्ही चेक इन वगैरे केलं। आमचा विला तर खूपच चांगला आहे, तुम्हाला रूम टूर मिळून जाईल। आता टाकलेला असेल तर बघून घ्या, नसेल तर आम्ही या व्हिडिओ नंतर टाकून देऊ। या व्हिडिओ नंतर किंवा त्याच्या व्हिडिओ नंतर कधीतरी येणार तो। त्या निरूला पण दाखवायचं का? आता नाचत होता, कॅमेरा केला पुढे तर बंद झाला। ठीक आहे, सो आता आम्ही उदयपूर फिरायला निघतोय। आज काय काय फिरतो अजून डिसाइडेड नाही आहे, कारण इकडे आम्ही चेक केलं तर सगळं 20-21 किलोमीटर्सच्या परिसरामध्येच आहे। सो आम्ही चेक करू की नक्की आता कसं कसं येते आमच्या रूटमध्ये, त्या हिशोबाने आम्ही सध्या आता भरपूर भूक लागल्या, नाश्ता करू आम्ही। आवाज जरा तुम्हाला समजत असेल गेलाय सगळ्यांचे, कोल्ड्रिंक्स पिऊन, थंडी भरपूर आहे तरी पण आम्ही थांबत नाही आहे, म्हणून आवाज गेलाय सगळा। सो आमच्या विलाच्या ओनरने आम्हाला सांगितलेलं की RK सर्कल जवळ तुम्हाला चांगला ब्रेकफास्ट मिळून जाईल। आता आम्ही इकडे आलो आणि आता ब्रेकफास्ट करून घेऊ। इकडे एक गोष्टी बघा, KFC ची कॉपी आहे JFC। नाही चुकीचं झालं, KFC ची कॉपी आहे JFC। पण एक हे आहे, इकडे चिकन नाही मिळत, हे स्वीट्सचं दुकान आहे। आता आम्ही पोहोचलोय सहेलियों की वाडीमध्ये। सो सहेलियों की वाडीमध्ये पर पर्सन 20 रुपीज आहे आणि इकडून आपल्याला तिकीट काढावे लागतं। आओ नींबू शिकंजी पीने आओ, नींबू शिकंजी पीने आओ। एकदम ठंडा ठंडा कूल कूल मस्त पिवानो जेवानो घुमानो। ये हमारी नींबू शिकंजी बन रही है, उसमें भैया अभी सोडा डालने वाले हैं, एकदम फसफसून बाहर आ रहा है। हाँ। सो आम्ही सज्जनगडला गेलेलो, बट तिकडे काहीतरी काम चालू आहे असं काहीतरी आहे, तर 2 डेजसाठी सज्जनगड बंद आहे। तर आता आम्ही फतेहसागर लेकला आलो आहे। छोटीशी एक बोट राईड असेल, स्पीड बोटमध्ये जाणार नाही कारण चिन्मयला घाबरायला होते थोडं, तर आम्ही ही मोठीवाली जी बोट आहे त्याच्यामध्ये जातो आहे, एक छोटीशी राईड घेतो। सो ही बोट राईड चांगली होती, फक्त पाण्यात फिरायचं होता आणि ते थोडे मध्ये मध्ये छोटे पाण्यामध्ये छोटे हाऊसेस सारखे काय आहेत तर ते बघायला मिळाले, पण बोट राईड वॉज नाईस। आणि इकडे 89 पर हेड लिहिलेलं आहे, ती जी मोठी आहे मोटर बोट ती 89 रुपीज पर पर्सन आहे आणि
जी स्पीड बोट आहे ती 240 लिहिलं आहे, पण आम्ही जेव्हा इकडचे तिकीट्स काढले तेव्हा 75 मोटर बोटचे घेतले आणि 175 वॉज फॉर स्पीड बोट. सो इकडे प्राइजेस व्हेरी होतात डिपेंडिंग ऑन वीकडेज और वीकेंड्स. आय थिंक नॉट श्योर. ये 50 में है. ये वाले फोन से जरा बच गया. हाँ जी बिल्कुल बिल्कुल. मुंह छिल जाता नसतो. बरोबर. करा लवकर टेस्ट आहे कसं ते सांगा. ओके ओके ठीक आहे जाऊ दे मग एकच घ्या. Hey, I've seen this one. This is a classic. आता आम्ही बोट राईड करून आलोय फतेसागर लेकमध्ये आणि आता नेक्स्ट आम्ही जातो या अंडर द सन एक्वेरियममध्ये आणि बघू नक्की काय काय फिश ठेवलेले आहेत. कारण आम्ही ऐकलं इकडे फार फिश ठेवलेले आहेत आणि इकडे काहीतरी काय ते 3D फोटोशूट वगैरे पण काय काय आहे आणि थोडेसे फन ॲक्टिव्हिटीज वगैरे काय काय आहेत मी ऐकलंय. आता बघू आम्ही जाऊन काय काय आहे ते. सगळ्यात भारी सुरुवात झाला आता. झोपून गेला. 10 मिनिटाचं झालंय. मशीन पण बंद झालंय आणि हा झोपून गेलाय. खड़े खड़े सोते हैं. अच्छा जी. कुछ भी टिकने के लिए जरा सी चीज चाहिए बस. दीवार हो, सड़क हो, झाड़ हो, सो जाते. काय रे झोपून गेला तो. कसं झोपलेला. झोपला मी त्याच्यावर तुला हाक मारली मी पण झोपलो.